नमस्कार मित्रांनो, एस बी मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आपण आलो होतो बारामतीला. आपण बघू शकता किती मस्त सजावट केली आहे बारामतीला. एकदम छान, म्हणजे डेकोरेट, म्हणजे एकदम खतरनाक सिटी झालेली आहे बारामती म्हणजे. तर तिथून आपण चाललो, जरा चेंज वगैरे करून जाणार होतो आपण लगेच बारामतीत फिरायला. चेंज वगैरे केलं, तिथून आपण चाललो आता बारामतीला. बारामती तुम्हाला सीन दाखवतो. आता बारामती म्हणजे खूप मोठी सिटी झाली. आता नाईटमध्ये असला भारी व्ह्यू दिसत होता की बस, खूप छान, खूपच भयंकर छान, खूप मस्त वाटत होतं, फ्रेश वाटत होतं. आता इथून तुम्हाला मी दाखवतो सगळा सीन. इथं आम्ही व्हीपीच्या समोर होतो, व्हीपी कॉलेजच्या समोर. थोडक्यात त्याला MIDC म्हणतात, पेन्सिल चौक पण म्हणलं जातं तसं. तर तिथं होतो. आता तुम्हाला दाखवतो समोरचा व्ह्यू. हळूहळू हळूहळू चालत गेलो पुढं. पुढे गेल्यावर बघतोय तर काय, रात्रीच तर ते, सकाळी बघितलं तर रात्रीचं एवढं भयंकर चांगलं दिसत होतं ना, म्हणजे की असं भारी चमकत होतं की बस. तिथं थोडीशी शूटिंग वगैरे केली, फुलं बिलं एकदम छान होते, मग फुलांचं शूटिंग वगैरे घेतलं. आता हळूहळू म्हणलं जावं पुढं बारामती सिटीमध्ये. तिथून निघालो आपण बारामतीसाठी. बघू शकता रात्रीच्या लाईट्स वगैरे छान दिसत आहेत. नंतर बरोबर प्रॉपर चौकात येऊन थांबलो. कॅमेरा म्हणलं चल बाबा पुढं जाऊ, पूर्ण सिटी बिटी फिरू. मॉलमध्ये पण जायचं होतं तसं, पण त्यामुळे उशीर तर होत होता. टायमिंग बघितलं पहिल्यांदा, म्हणलं चल लवकर पटपट पटपट जाऊ. तिथून हळूहळू ट्रॅफिक बघू शकता किती आहे. मुंबई पुण्यासारखं ट्रॅफिक व्हायला लागले बारामतीत पण. त्याचबरोबर तिथं होमगार्ड पण होते बरं का, पण ते एवढं काय लक्ष देत नव्हते. पण तसे वर्क दिवसभर थकलेले आहे संध्याकाळी, त्यामुळं एवढं काय नोटीस नाही केलं त्यांना. म्हणजे दिवसभर थकल्यामुळे थोडंसं इकडं तिकडं होणारच. आता बघू शकता किती मस्त दिसतोय संध्याकाळचा हा नजारा. ट्रॅफिक जाम झालं इथं पुढं, त्याच्यामुळे गाड्या कशा पण येत होत्या. थोडं तसंच हळूहळू हळूहळू करत आपण गेलो पुढं. आता पुढं गेल्यावर तर जातो एअरपोर्टला रोड. तर बघू शकता तुम्ही ट्रॅफिक पोलीस. त्यानंतर हळूहळू करत आपण तिथून आलो. तिथून आपल्याला परत जायचं होतं पटकन. एक काम होतं, ते काम करून लगेच जायचं होतं आपल्याला मॉलमध्ये. त्यामुळे जरा पटपट चालत होतो, पटपट पटपट आवरलं सगळं. तिथून आलो आपण मॉलकडे जरा, आणि जरा बाहेरचा व्ह्यू बघू शकता किती मस्त आहे मॉलच्या डेकोरेट. तिथून आपल्याला आठवले कोल्ड कॉफीची आठवण झाली. तर थोडं सामान पण घ्यायचं होतं, त्यामुळं मॉलच्या आतमध्ये एंटर केल्यावर घेतलं थोडं सामान जे पाहिजे होते. कोल्ड कॉफी बघायला गेलो बरं का, कोल्ड कॉफी सेक्शन लय लांब होतं. कोल्ड कॉफी बघायला गेल्याबरोबर तिथं कोल्ड कॉफी माझी फेवरेट काय सापडलीच नाही. विषय असा झाला, लय हुडकली मागं पुढं सगळीकडे बघितलं बरं का, कोल्ड कॉफी काय सापडत नव्हती. सगळ्या एकदा पुढं मागं बघितलं तेव्हा कुठं तरी एका कोपऱ्यात होते बघा. दाखवतो तुम्हाला, कुठल्या तरी एका कोपऱ्यात नशिबानं गावली माझ्या. त्यानंतर माझ्या सगळ्यात फेवरेट होती ती, त्याच्यामुळं घेणं तर साहजिकच होतं. पटकन जरा शोधलं इकडं तिकडं. माझा चेहरा तर बघा जरा कसा दिसतोय. तिथून बघा मी तर कसा येड्यासारखा शोधत बसलो इकडं तिकडं, पण सापडतच नव्हती. कुठं आहे म्हणतोय. मग तिथून आपल्याला सापडली भावांनो, बघू शकता. मग घेतली कोल्ड कॉफी तिथून की आपण निघालो. आजच्या व्लॉगमध्ये रेकॉर्डिंग पण केले बघा, किती छान व्हिडिओ शूट केला आहे. नंतर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आजचा व्लॉग कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या लाडक्या संख्येचा सपोर्ट करा. आता इथून आपण चाललो घरी. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद भावांनो. जय श्रीराम. भेटू आपण मस्त अशा छानशा ब्लॉगमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.